नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय इन्स्टंट आप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण 2 कप रवा घेतोय। साधारणपणे 5 ते 6 जणांना पुरतील एवढे आप्पे यामध्ये तयार होतात। 2 कप रव्यासाठी आपल्याला अर्धा कप दही घ्यायचे। आपलं दही आंबट असल्यामुळे अर्धा कप घेतले, जर आंबट नसेल तर आपण 1 कपही घेऊ शकतो। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचे। इथे मी फक्त रवा, दही आणि पाणी घालूनच हे मिक्स करून घेतलंय आणि हे भिजू द्यायचे। आता आपल्याला 5 ते 10 मिनिटांमध्येच आपला रवा छान भिजतो। संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आपण हे आप्पे बनवू शकतो। फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले आप्पे तयार होतात। आता जोपर्यंत आपले हे भिजतंय तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर किंवा आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते आपण कापून घ्यायचे। आता आपलं सर्व कापून झाले आणि दही आणि रवा छान भिजलाय। आपण सर्व भाज्या आणि आपले कांदा, टोमॅटो सगळे यामध्ये टाकून घ्यायचे। हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। कांदा, टोमॅटो, शिमला मिरची ज्याला जे आवडते त्याने त्या पद्धतीने ॲड केलं तरी चालते। आता इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेतला होता, तो व्हिडिओमध्ये स्किप झालाय। आता हे छान मिक्स करून घ्यायचे। हे मिक्स झालं की आपल्याला यामध्ये सोडा आणि कोथिंबीर घालून घ्यायची। इथे मी 1 छोटा चमचा सोडा घालून घेतलाय आणि कोथिंबीर घालून घेतली आहे। आता परत एकदा आपल्याला हा सोडा सर्व पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत मी आप्प्याचं भांडं तापवायला ठेवलंय। आता हे छान मिक्स झालं की आपल्याला याचे आप्पे बनवून घ्यायचे। आपलं पीठ सोड्यामुळे छान फुगलंय। आता हे आपले आप्पे बनवण्यासाठी तयार आहेत। आप्प्याच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचे आणि आधी बाहेरून आणि मग नंतर आतमध्ये आप्पे सोडायचे। गॅसची फ्लेम मध्ये जास्त लागत असल्यामुळे मध्ये आप्पे डागू शकतात, म्हणून आपल्याला आधी कडेने आणि मग नंतर मध्ये आप्पे भरून घ्यायचे। आप्पे शिजण्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिटे लागतात। असं हे फील करून झालं की आपल्याला परत एकदा वरतून तेल घालून झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी अशाच प्रमाणे ठेवायची आहे। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ ठेवायचं नाहीये। आता इथे मी तेल टाकून 1 ते 1.5 मिनिटासाठी वाफ काढून घेते। 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपले आप्पे एका साइडने छान गोल्डन ब्राउन झालेत। आपल्याला आता ते उलट पलट करून छान भाजून घ्यायचे। आपण हे आप्पे दही खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी, सॉस, शेजवान चटणी किंवा कढी कशासोबतही खाऊ शकतो। आता आपल्याला हे आप्पे परत उलट करून तेल टाकून थोडेसे भाजून घ्यायचे। इथे मी 1 मिनिटासाठी वाफ काढून घेतली आहे। आता परत एकदा फक्त उलटे करून आपल्याला लगेच हे काढून घ्यायचे। सर्व आप्पे एकदा उलट पलट केले की लगेच काढून घेणार आहे। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।